महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सगळ्या इंटरेस्टिंग चर्चा सातत्यानं रंगतात। खरं तर गेल्या काही वर्षात महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राचं नेतृत्व हे इन अँड आउट एक प्रकारे बदललेलं आहे। मोठे राजकीय भूकंप आपल्या राज्यात झाले। शिवसेनेमधली फूट असो, राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट असो, नुकतंच पार पडलेलं ऑपरेशन टायगर असो, या पार्श्वभूमीवर शरद पवारांबद्दलच्या किंवा त्यांच्या पक्षाबाबतच्या चर्चांना अधिक महत्त्व प्राप्त झालंय। शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रवादीची पुढची राजकीय दिशा काय असेल? हा पक्ष एनडीए मध्ये सहभागी होणार का? हा पक्ष भाजपची साथ देणार का? अशा अनेक चर्चा रंगतात। तर अनेकदा शरद पवार यांच्या पक्षातील खासदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशा शक्यतांनाही हवा मिळते। या चर्चांनी राष्ट्रवादीच्या राजकीय भवितव्याभोवती संभ्रमाचं वातावरण तयार होत असताना सुप्रिया सुळेंनी आता या चर्चांबद्दल मिश्किल पण सूचक शब्दात नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना जणू काही कमोडिटी बनवलं जातंय आणि त्यांच्या राजकीय भूमिकांवरनं विनोदाचा विषय तयार केला जातोय अशी खंत त्यांनी व्यक्त केली। आमचा 8 खासदारांचा एक ग्रुप आहे, त्याच्यात काल मी एक जोक टाकला शिव, कारण का आम्हाला 8 जणांना रोज वेगळ्या पक्षात पाठवतात, कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपमध्ये, कधी सीएमएममध्ये। तर मी काल वगैरे सरांना म्हणलं फक्त मनसेत आपलं नाव लागलं नाही, बाकी सगळे पक्ष झाले। मग आम्ही असा ठरवलं आपापसात की आता इंडिया नको, आता आपण इंटरनॅशनलच करूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आता ट्रम्पच्या नेतृत्वात जाऊया, चलो अमेरिका। असं झालं नाही, दुर्दैव आहे। काय चेष्टावून बसली आमची सांगा ना, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला कॉमोडिटी करून टाकली।